नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा सीपी मुंबईचं पूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड संपलेला आहे. तर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कटऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, बीजे, ओपन, एसबीसी, एससीबीसी या सर्व कॅटेगरीचा सर्वसामान्यांचा महिला उमेदवारांचा कटऑफ किती जाणार आहे. त्याचबरोबर होमगार्डांचा किती जाणार आहे, भूकंपग्रस्त, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, त्याचबरोबर माजी सैनिक, त्याचबरोबर जे विद्यार्थी एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंट झालं, त्याचबरोबर जे पोलीस पाल्य झालं, त्याचबरोबर जे भूकंपग्रस्त झालं, तर ह्या सर्व त्याचबरोबर स्पोर्टमॅन झालं, तर ह्या सर्व याचा जे कटऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आपल्याला लेखी परीक्षेसाठी बसण्यासाठी आपल्याला किती मार्क्स असले पाहिजे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर. तर सर्वसामान्यांचा जनरल कॅटेगरीचा जो कटऑफ जाणार आहे, एससी कॅटेगरीचा हा 35 पर्यंत कटऑफ जाणार आहे 50 पैकी ग्राउंडचा. एसटी कॅटेगरीचा जो कटऑफ जाणार आहे हा सुद्धा जवळपास 35 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे 50 पैकी. त्यानंतर विजय कॅटेगरी आहे, तर विजय कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा सुद्धा जवळपास या ठिकाणी 39 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर एनटीबी कॅटेगरी आहे, तर एनटीबी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे सर्वसामान्यांचा हा जवळपास 50 पैकी 37 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर एनटीसी कॅटेगरी आहे, एनटीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा जवळपास 39 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. आणि एनटीडी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा जवळपास 39 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एसबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 50 पैकी 35 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा सुद्धा 36 पर्यंत 50 पैकी या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटऑफ आहे हा 36 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे 50 पैकी. ठीक आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा जो कटऑफ हा जवळपास 40-41 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर पहा महिला उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे सीपी मुंबईचा, तर महिला उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे हा जवळपास 50 पैकी 26 पर्यंत एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटऑफ जाणार आहे. एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटऑफ 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा 50 पैकी 29 पर्यंत जाणार आहे, 30 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. एनटीपी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा 27-28 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. एनटीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा 30 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे 50 पैकी. एनटीडी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा 29 पर्यंत जाणार आहे 50 पैकी. त्यानंतर एसबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा 50 पैकी 26-27 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा 50 पैकी 27 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा 50 पैकी 35-36 पर्यंत या ठिकाणी कटऑफ जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे स्पोर्टमॅन. तुम्ही जर स्पोर्टमॅन असाल तर स्पोर्टमॅनचा जो कटऑफ या ठिकाणी जाणार आहे तर हा जवळपास 50 पैकी 26 पर्यंत पुरुष उमेदवारांचा जाणार आहे. त्यानंतर एस टी कॅटेगरीचे असाल स्पोर्टमॅन तर एस टी कॅटेगरीचा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचे स्पोर्टमॅन असाल तर 50 पैकी 27 पर्यंत कटऑफ जाणार आहे. एन टी बी कॅटेगरीचे स्पोर्टमॅन असाल तर 50 पैकी 30 पर्यंत कटऑफ जाणार आहे. त्यानंतर एन टी सी कॅटेगरीचे स्पोर्टमॅन असाल तर 31 पर्यंत कटऑफ जाणार आहे 50 पैकी. एन टी डी कॅटेगरीचे स्पोर्टमॅन असाल तर 50 पैकी 31 पर्यंत कटऑफ जाणार आहे. त्यानंतर एस बी सी कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी एस बी सी कॅटेगरीचे स्पोर्टमॅन असेल तर सीपी मुंबईचा जो कटऑफ जाणार हा 50 पैकी 27 पर्यंत जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे स्पोर्टमॅन असाल सीपी मुंबईमध्ये तर 50 पैकी जवळपास 26 पर्यंत कटऑफ या ठिकाणी जाणार आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे स्पोर्टमॅन असाल तर 26-27 पर्यंत कटऑफ ग्राउंडचा जाणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचे स्पोर्टमॅन असाल तर 36-37 पर्यंत कटऑफ जाणार आहे स्पोर्टमॅनचा. ठीक आहे. तर त्याचबरोबर सीपी मुंबईचा प्रकल्पग्रस्तांचा कटऑफ केवढा जाणार आहे, तर प्रकल्पग्रस्तांचा जो कटऑफ जाणार आहे हा 50 पैकी एस सी कॅटेगरीचा 26 पर्यंत जाणार आहे. एस सी कॅटेगरीचा सुद्धा एस टी कॅटेगरीचा सुद्धा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचा सुद्धा 50 पैकी 32 पर्यंत जाणार आहे. एन टी बी कॅटेगरीचा सुद्धा प्रकल्पग्रस्तांचा जो आहे 50 पैकी 27 पर्यंत जाणार आहे. एन टी सी कॅटेगरीचा सुद्धा 50 पैकी 33 पर्यंत जाणार आहे. एन टी डी कॅटेगरीचा सुद्धा 50 पैकी 34 पर्यंत जाणार आहे. आणि एस बी सी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 50 पैकी 27 पर्यंत जाणार आहे. आणि ओबीसी कॅटेगरीचा जो आहे 50 पैकी 28 पर्यंत जाणार आहे प्रकल्पग्रस्तांचा. त्याचबरोबर
EWS कॅटेगरीचा जो कडापा हा 50पैकी 33पर्यंत 32-33पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कडापा हा 37पर्यंत या ठिकाणी जाणार आहे प्रकल्पग्रस्तांचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे येते तर नेक्स्ट येते विद्यार्थी मित्रांनो भूकंपग्रस्त. ठीक आहे. तर भूकंपग्रस्तांचा कटाप किती जाणार आहे CP मुंबईचा तर पहा SC कॅटेगरीचे असाल तर 50पैकी 26-27पर्यंत जाणार आहे. ST कॅटेगरीचे असाल तर 29पर्यंत 28पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर VJ कॅटेगरीचे असाल तर 50पैकी 27-28पर्यंत जाणार आहेत. NTB कॅटेगरीचे असाल तर 27पर्यंत जाणार आहे. NTC कॅटेगरीचे असाल तर 27पर्यंत जाणार आहे. NTD कॅटेगरीचे असाल तर 29पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर SBC कॅटेगरीचे असाल तर 27पर्यंत जाणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचे असाल तर 26-27पर्यंत जाणार आहे. EWS कॅटेगरीचे असाल तर 29पर्यंत कडाप जाणार आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचे असाल तर 35पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे भूकंपग्रस्तांचा CP मुंबईचा. त्यानंतर पहा एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट असाल तर एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कडाप जाणारा हा SC कॅटेगरीचा 50पैकी CP मुंबईचा 26-25पर्यंत जाणार आहे. 25-26पर्यंत जाणार आहे. त्यानंतर ST कॅटेगरीचा जो आहे एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा हा ST कॅटेगरीचा सुद्धा 25 ते 26च्या दरम्यान जाणार आहे. 25-26 जरी असेल तुम्हाला तरी काही जे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नाही तरीसुद्धा लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. 25-26पर्यंतच कडाप जाणार आहे. त्यानंतर VJ कॅटेगरीचे जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट असाल तर VJ कॅटेगरीचा हा जवळपास या ठिकाणी 25-26पर्यंत जाणार आहे. NTB कॅटेगरीचा सुद्धा 25-26पर्यंत जाणार आहे. NTC कॅटेगरीचा सुद्धा 25-26पर्यंत कडाप जाणार आहे. NTD कॅटेगरीचा सुद्धा 25-26पर्यंत कडाप जाणार आहे आणि SBC कॅटेगरीचा सुद्धा 25-26पर्यंत कडाप जाणार आहे. OBC कॅटेगरीचा सुद्धा 25-26पर्यंत कडाप जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचा सुद्धा 25-26पर्यंत कडाप जाणार आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 30पर्यंत 36पर्यंत कडाप या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलीस पाल्य जर तुम्ही असाल तर पोलीस पाल्यांचा जो कडाप जाणार आहे तर पहा SC कॅटेगरीचा CP मुंबईचा 50पैकी 25पर्यंत जाणार आहे. 25-26पर्यंत. ST कॅटेगरीचा जो कडाप हा सुद्धा जवळपास 27पर्यंत जाणार आहे 50पैकी पोलीस पाल्यांचा. त्यानंतर VJ कॅटेगरीचा जो कडापा हा 27पर्यंत जाणार आहे 50पैकी. त्यानंतर NTB कॅटेगरीचा जो कडापा हा जवळपास 27पर्यंत जाणार आहे. NTC कॅटेगरीचा जो कडापा हा 27पर्यंत जाणार आहे. NTD कॅटेगरीचा जो कडापा हा 27पर्यंत जाणार आहे. SBC कॅटेगरीचा जो कडापा हा सुद्धा 26पर्यंत जाणार आहे आणि OBC कॅटेगरीचा जो कडापा हा 26पर्यंत जाणार आहे. EWS कॅटेगरीचा जो कडापा आहे 25-26पर्यंत जाणार आहे. ओपन कॅटेगरीचा जो कडापा हा 28-29पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर होमगार्डांचा जो कडाप जाणार आहे तर होमगार्डचा जो कडापा हा 50पैकी CP मुंबईचा 34पर्यंत जाणार आहे. 33-34पर्यंत SC कॅटेगरीचा आणि ST कॅटेगरीचा जो कडापा हा 35पर्यंत जाणार आहे. VJ कॅटेगरीचा जो कडापा हा 39पर्यंत जाणार आहे आणि NTB कॅटेगरीचा 38पर्यंत. NTC कॅटेगरीचा जो कडापा हा 39पर्यंत. NTD कॅटेगरीचा जो कडापा हा 38पर्यंत आणि SBC कॅटेगरीचा जो कडापा हा 35पर्यंत आणि OBC कॅटेगरीचा जो कडापा हा 37पर्यंत जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचा 38पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचा 40-41पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. आणि SCBC कॅटेगरी आहे तर SCBC कॅटेगरी जे आहे विद्यार्थी मित्रांनो उरलेली आहे. ठीक आहे. तर SCBC कॅटेगरीचा जो कडापा हा जवळपास जनरलचा जो जाणार आहे तर जनरलचा 38पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांचा जो कडापा हा जनरलचा तर हा जवळपास 30पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. आणि स्पोर्टमॅन जर तुम्ही असाल तर स्पोर्टमॅनचा SCBCचा जो कडापा हा जवळपास जो जाणार आहे तो हा जवळपास 32 किंवा 30पर्यंत जाणार आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल तर 32-34पर्यंत जाणार आहे. भूकंपग्रस्तांचा सुद्धा 32-34पर्यंत जाणार आहे. आणि एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट असाल SCBC कॅटेगरीचे तर 30पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. 32पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर पोलीस पाल्यांचा जो कडापा हा खूप कमी जाणार आहे. म्हणजे 28 जरी असेल 26 जरी असेल तरी जे विद्यार्थी मित्रांनो होऊ शकतो. होमगार्ड जर असाल तर जे 38पर्यंत सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. तर एवढा कडाप CP मुंबईचा जाणार आहे.